Hello, hello. This is the my artifact episode number 2220. आजची तारीख आहे 31 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे 9:30. ओके. Alright. What I'm trying to say is that आज काय केलंय का आज? वेल ॲक्च्युली जो माझा शनिवार वाडाचा जो हायपरलॅप्स होता तो बहुत ही जबरदस्त बनला. त्याला मी 2D पॉइंट आणि 3D पॉइंटनी ट्रॅक केला आणि माझा हायपरलॅप्स इतका स्मूथ झाला की इट वॉज रिअली गुड. त्याच्यानंतर मी दुसरा शॉट घेतला जो एक सम सोर्ट ऑफ शिवाजी महाराजाचा पुतळा होता, बट तो टेम्पररी पुतळा होता. बट इट वॉज लुक्स रिअली गुड कारण त्याला मस्त फुलांनी वगैरे मस्त सजवलं होतं. ओके, नॉट दॅट बिग बट त्याच्यामध्ये क्राऊड आणि खूप चांगला दिसून राहिला होता. तर मी हे पुण्यामध्ये घेतलं होतं. त्या दिवशी शिवाजी महाराजांची जयंती होती, तर तेव्हा तो बनवला गेला होता फक्त त्या मोमेंटसाठी. तर मी तिथे छोटासा हायपरलॅप्स घेतला, ऑलमोस्ट करीब 70 फोटोज घेतले. तर याच्यामध्ये हायपरलॅप्स प्रॉपरली जमला नाही. प्रॉब्लेम काय होता याच्यामध्ये की याच्यामध्ये जे पॉइंट आहे ते क्लिअरली सेंटरवर नाही. ओके, युजली मी जो फोटो घेतला होता जो मी माझा सेंटर पॉइंट ठरवला होता, म्हणजे फ्रेमचा जो सेंटर पॉइंट तो होता शिवाजी महाराजांचा डावा डोळा. ओके, बट मोस्ट ऑफ द फोटोज मध्ये तो सेंटर पॉइंट काफी मिसमॅच होता. थोडासा डिस्टन्स मिसमॅच राहिला तरी चालून जाते, बट याच्यामध्ये खूपच जास्त मिसमॅच होता. इट वॉज नॉट दॅट मच, एवढं काही फारसं हे होत नाही. बट प्रॉब्लेम कुठे गेली? प्रॉब्लेम गेली का काही फोटोज आहे ना काफी टिल्टेड होते. ओके, तर मला याला सरळ करण्यासाठी नाही का काही ऑब्जेक्ट पाहिजे होते जे रिजिट. ओके, युजली कसं आहे की जेव्हा हायपरलॅप्स आपण शूट करतो, आफ्टर इफेक्ट्स मध्ये एडिट करायच्या वेळेस नाही का जर तुमचे फोटोज काफी टिल्ट होत आहे तर एक रिजिट व्हर्टिकल लाईन्स हवी आहे, जेणेकरून मी ते ट्रॅक करून त्या लाईन्सच्या पर्स्पेक्टिव्हने मी माझ्या फोटोला सरळ करू शकतो. बट त्याच्यामध्ये जो एन्व्हायरमेंट होता, म्हणजे ज्याचा मी फोटोज घेतला त्याच्यामध्ये अशी कोणतीच बॉडी रिजिड नव्हती. ओके, जे पूर्ण फ्रेम मध्ये असली पाहिजे असं एकही नव्हतं. कारण मोस्टली जे काही बनलेलं होतं ते सगळं फुलांनी बनलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आणि जे लाईन्स होत्या त्या तिरप्या होत्या. युजली सगळं मोस्ट ऑफ द लाईन्स वॉज कम्प्लिटली इन्क्लाइंड. काही पोस्टरचे बॅनर होते जे सरळ होते, बट ते पूर्ण फोटोज मध्ये अवेलेबल नव्हते. समटाइम्स ते काही फोटोज मध्ये अवेलेबल आहे, काही फोटोज मध्ये अवेलेबल नाही, आणि ते काफी कोपऱ्यामध्ये होते. तर त्यामुळे त्या व्हर्टिकल लाईन्सला फाइंड आउट करणं आणि त्यानंतर ट्रॅक करून त्याचा डेटा कंपोजिशन वर टाकणं, इट वॉज काइंड ऑफ लाईक रिअली डिफिकल्ट. मी आज सकाळपासून तेच करून राहिलो होतो. तर ते फारसं काही जमलं नाही. तर त्याच्यानंतर मग मला एक शेवटला पर्याय उठला की एक जो सिम्पल वॉप स्टेबलाइज करू विदाउट ट्रॅकिंग. ओके, कारण जेव्हा ट्रॅक करायला गेलो तेव्हा आणि ट्रॅकिंग केल्यानंतर जो डेटा मला भेटला तो एवढा जास्त क्रॉपिंग करून राहिला होता की खूपच जास्त. आणि समटाइम्स तुमचे जर फोटोज की जे फ्रेम आहे ते भलतीकडेच चालली होती. इट वॉज लाईक जे रोटेशन होतं ते इतकं टिल्टेड करून टाकलं की खूपच जास्त बहुतच जर्क येऊन राहिला होता. तर मग याला सॉर्ट आउट करण्यासाठी मग मी एक सिम्पल स्टेप वापरली. मी जे ओल्ड प्रोसेस आहे त्यालाच मी हे केलं, फक्त वॉप स्टेबलाइज केला. तर प्रॉब्लेम कशात आहे? प्रॉब्लेम एडिटिंग मध्ये नो, प्रॉब्लेम आहे फोटोज घेण्यामध्ये. ट्रस्ट मी, युजली मी तेव्हा जे फोटोज घेतले होते तो म्हणजे ऑलमोस्ट करीब संध्याकाळी 6, 6:15 वेळ होती. ओके,
थोडासा अंधार कमी होता. ओके, तर त्यामुळे माझा जो शटर होता तो जास्त होता, या म्हणजे जो शटर स्पीड होती तेवढी जास्त होती. त्यामुळे जे फोटोज निघाले ते फोटोज काफी ब्लर निघाले. आता छोट्या स्क्रीनवर बघितलं तर फारसा फरक कळत नाही, बट जेव्हा कम्प्युटरवर बघितलं, जेव्हा 400% झूम केल्याने बघितलं, तर तेव्हा इमेज काफी ब्लर होते. बिकॉज ऑफ दॅट माझा शटर थोडा जास्त होता. ओके, म्हणजे शटर स्पीड होती ना ते थोडी म्हणजे जास्त, म्हणजे एक प्रकारे म्हणजे शटर स्पीड थोडी जास्त असेल ना तर फोटोज काफी क्लिअर येते, बट थोडासा एक्सपोजर कमी येतो. ओके, तर आयएसओ आपल्याला थोडासा वाढवावं लागते. ओके, बट समज जर लो लाईट मध्ये असेल तर तुमचा जो कॅमेरा आहे तो शटर नाही का थोडा लॉंग घेतो. ओके, थोडा लंबा शटर घेतो. ओके, लंबा म्हणजे किती आहे, म्हणजे इट्स लाईक 1/200 और 1/250 वगैरे समथिंग. ओके, सो त्याच्यामुळे थोडासा इश्यू झाला, ते फोटोज इतके चांगले बनले गेले नाही. ओके, मला अजून प्रॉब्लेम असा येऊन राहिला की याच्यानंतर मी एक तुळशी बागेमध्ये एक विश्रामगृह असं समथिंग काहीतरी एक हे आहे, त्याचा मी हायपरलॅप्स घेतला. ओके, तर त्याच्यामध्ये तर आता ते होल ट्रॅफिक मध्ये मी ते हायपरलॅप्स शूट केला. त्याच्यामध्ये आता किती आले असं माहित नाही, कारण ते त्याच्या मी नंतर घेतले, ऑलमोस्ट करीब 6:30 किंवा या त्या दरम्यान. आय डोंट नो तेव्हा किती हे येईल. इट्स काइंड ऑफ लाईक रिअली डिफिकल्ट, बट या वी नीड टू फाइंड आउट. ओके, त्याला थोडस प्रयत्न करावा लागेल कशाप्रमाणे होते तर काय होते. ओके, ड्युरिंग धिस वाईल मला कसं की मी आज लेक्चर खतम करणं होतं, जो माझा शेवटला चॅप्टर होता डिरेक्टर, जो मॉड्यूल 2 लेसन नंबर 8 तो खतम करायचा होता. बट युजली मी तो खतम नाही केला. मी युट्यूबवर मूवी मेकिंगचे व्हिडिओज बघून राहिलो होतो. येस, जस्टिस लीग, आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ स्टील, त्याच्यानंतर ॲक्वामॅन, त्यानंतर डिझनीचे टॉय स्टोरी, आणि त्यानंतर तो पिक्चर कोणता रे, तो अॅनिमेटेड वाला, तो त्याच्यामध्ये डिमी लोवाटोचं गाणं आहे, फ्रोझन 2. येस, फ्रोझन 2. येस, तर हे सारे मूवीचे मी बिहाइंड द सीन्स वगैरे बघितले. ऍक्च्युली बिहाइंड द सीन पाहताना आय वॉज कम्प्लिटली ऑन दॅट सिच्युएशन, म्हणजे मी बिलकुल त्याच्यामध्येच गेलो. येस, युजली कसं मला तुझा फिल्म मेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे आणि आय लव्ह टू बी पार्ट ऑफ दॅट थिंग. ओके, आणि जेव्हा मी त्या सर्व गोष्टी बघितल्या तेव्हा मला खूप काही इन्स्पिरेशन भेटली, खूप काही जाणून भेटलं. आणि दुसरी गोष्ट अशी की एका पिक्चर मागे किती लोक काम करतात आणि किती मोठं काम करतात. ट्रस्ट मी, एक शॉट घेण्यासाठी ते लोक किती एक्स्ट्रीम लेवलची क्रिएटिव्हिटी करतात, एक्स्ट्रीम लेवलचे कॅमेरा वर्क अँड एडिटिंग, ज्याच्यावर आपलं ऍज अ व्ह्युअर्स, ऍज अ ऑडियन्सचं लक्ष पण जात नाही, तिथे पण ते इतके जबरदस्त काम करतात की या ते बिहाइंड द सीनचे व्हिडिओ बघितल्यानंतर आय फील रिली ग्रेट. आय फील समथिंग लाईक दॅट की यस, मेरे को ये कुछ करना है. ऑलराईट, त्याच्यानंतर मग मी खेळायला गेलो आणि मी माझ्या ट्रॅव्हल फिल्म बद्दल विचार करायला लागलो की कशाप्रमाणे काय करू वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मला एक न्यूज माहीत पडली जे की इतकी फारशी चांगली नाही आहे. व्हॉट इज दॅट की युजली हा टॉपिक मी शायद आर्टिफॅक्ट डिस्कस केला का तर केला होता की नाही माहित नाही, बट या केला होता ऍक्च्युली. यस, केला होता. तेव्हा विशालचा कॉल आला होता ना, तेव्हा मी इव्हन आर्टिफॅक्ट एपिसोडच रेकॉर्ड करून आलो. या ओके, व्हॉट इज एक्झॅक्टली दॅट. वन मॅनचं आताच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये लग्न झालं. ओके, 10 जानेवारीला. आणि त्यांनी, मला असं वाटते की त्याने जो पर्सन चॉईस केला त्याच्या लग्नासाठी तो इतका चांगला नव्हता. ओके,
चांगला नव्हता म्हणजे आय डोंट नो व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन बिटवीन बोथ ऑफ देम. तर त्यांचं आता काहीतरी स्प्लिट होऊन राहिले ते. तर मला काफी वाईट वाटते की असं कोणासोबत व्हायला नाही पाहिजे, कारण युजली त्यांच्या लग्नाला हार्डली जस्ट महिना नाही झाला. युजली या शेवटला म्हणजे हा मंथ तो कम्प्लिटली म्हणजे वहिनी तर त्यांच्या गावीच होत्या. ओके. तर युजली जस्ट एक महिना त्यांचा काही ना काहीतरी जो चालला तो संसार आहे तो म्हणजे हार्डली 15-20 दिवस. आणि त्याच्यामध्ये आय डोंट नो या म्हणजे असेल काही ना काहीतरी इश्यू जे आपल्याला माहित नाही वगैरे या. तर ते आता एक प्रकारे डिवॉर्स घेत आहे की सम सॉर्ट ऑफ घटस्फोट घेत आहे. आय एम नॉट रिली शुअर. मला पण फारसं काही माहित नाही. मला भीती सांगू याची येऊन राहिली बिकॉज ऑफ दॅट की त्या मुलीने मला कॉल केला होता आणि त्यांनी त्यांचं गाणं सांगितलं की असं असं आहे तसं तसं आहे वगैरे वगैरे. तर युजली मला याच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती आणि मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की अशा प्रकारचा कॉल इन देन. तेव्हा म्हणजे आय डोंट नो व्हॉट शुड आय हँडल. आय डोंट नो व्हॉट प्रोटोकॉल आय नीड टू डू ओके त्या सिच्युएशनला. कारण हे जे ह्युमन इमोशन्सला मी प्रॉपरली कधीच समजू शकलो नाही आणि मला माहित नाही या सिच्युएशनच्या वेळेस मला काय करायचं काय नाही. मी ऍज अ जेंटलमॅन म्हणून मी त्यांना एवढंच म्हणलं की तुम्ही तुमच्या यांनी प्रयत्न करा, तुम्ही त्यांना कॉल करा, बस एवढंच म्हणू शकतो. व्हॉट इज आय कॅन डू. येस. त्यांनी खूप काही सांगितलं वगैरे वॉटेवर. काय सांगितलं त्यांनी जाऊ दे यार. मी नाही क्लिअर बोलून नाही ना या. ओके. त्यांनी असं म्हणलं की त्यांचा काफी छळ होत आहे बा सुशीलच्या घरी. त्यांच्या सासूबाई म्हणजे सुशीलच्या मदर आणि वननद म्हणजे सुशीलच्या ताई यांनी तिला मारलं, तिला घराच्या रूम मध्ये बंद केलं असं त्यांचं म्हणणं होतं. अशा प्रकारचं बिहेवियर मी कधीच बघितलं नाही ऍज अ काकू किंवा ताई बद्दल. यस. कारण मी त्यांना गेल्या 10 किंवा 11 वर्षापासून ओळखत आहे आणि दे आर काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस पीपल, ट्रस्ट मी. आणि जस्ट लाईक कोणतेही सासू किंवा सासरे किंवा कोणतेही असो, कोणतेही आपल्या सुनेला अशा प्रकारचा छळ ते कथाही करणार नाही. समज जर आणि युजली मला माहित आहे की मी गेल्या 11 वर्षापासून त्यांना ओळखत आहे, तर असं काही होणार तर नाहीच आहे. ओके. तर येस. बट तरी मी म्हणलं की हे त्यांचे इंटरनल कॉन्फ्लिक्ट आहे, आपण याच्यामध्ये पडावं नाही. आपण फक्त त्यांना एवढाच सल्ला द्यावं की इट जस्ट लाईक तुम्ही स्वतःला सांभाळा आणि प्रयत्न करा तुमच्या मार्फत वगैरे, एवढंच. आता त्याच्यानंतर मग मला विशालचा कॉल आला. विशाल म्हणे की डूड जस्ट लाईक याच्यामध्ये काही इन्व्हॉल्व पडू नको म्हणे. या जस्ट यांचा कॉल येईन तर यांना इग्नोर मार म्हणे. तर मला त्यांचा काही कॉल वगैरे आला नाही त्याच्यानंतर. एकदा कॉल आला होता, मी त्यांना म्हणलं थोडस बिझी आहे. तर येस, दॅट्स इट. बट भीती मला याची वाटून राहिली की जेव्हा यांचं असं काही होईल म्हणजे समहाऊ घटस्फोट किंवा कोर्ट किंवा कचेरीमध्ये, तर तेव्हा मला भीती वाटते की शायद हे लोक म्हणजे स्पेशली या वहिनी मला कोर्टात उभे नाही करतील आणि असं म्हणतील की मी या व्यक्तीला सांगितलं होतं असं असं माझं गाणं वगैरे वगैरे. वट गुड तू का भिवून राहिलाय या. तुला त्यांनी जे सांगितलं हे तू क्लिअर सांगून राहिलाय. ओके. तू काही केलं नाही. ओके. आणि तुझ्यापाशी सगळं एव्हिडन्स आहे, सगळी कॉल रेकॉर्डिंग आहे, एव्हरीथिंग यू हॅव. दॅट्स इट. ओके. आणि इन द एंड सांगू, मला जेन्युअनली मला असं वाटतं की त्या मुलीने काय केलं काय नाही केलं आय डोंट नो यार.
बट मला वन मॅन्स बद्दल थोडंसं वाईट वाटते की त्याच्या आयुष्यामध्ये हा एवढा मोठा डाग नाही व्हायला पाहिजे होता. ट्रस्ट मी. यस, जस्ट लाईक मी असं एक्सपेक्ट केलं होतं की चलो वन मॅन एक प्रकारे त्याच्या लाईफमध्ये थोडासा म्हणजे इतका फारसा कमवून न राहिला. गेले तो 7-8 वर्षापासून काम करत आहे आणि आता स्टील पेमेंट ऑलमोस्ट करीब 14,000 ते 15,000 आहे. ओके, बट आय एम फाईन इज दॅट की त्याच्यापाशी सगळ्या सोयी सुविधा आहे. त्याच्यापाशी त्याचे फॅमिली, आई बाबा, घर, गाडी आणि ड्युटी पण घराजवळच आहे. ओके, स्पेशली त्याला फक्त एक बायको पाहिजे जे त्याला साथ देईल. ओके, समोर घेऊन जाईल. आणि कारण इन द एंड या दोघांचंच आहे. कारण पिंटी तर आहे नाही. पिंटी युजली वेंट पुन्हा. आणि त्यानंतर आई बाबा जगलेच तर किती वेळ जगणार आहे. युजली हार्डली 4-5 वर्ष जगेल. ओके, ताईचं तर लग्न झालंच आहे. यस, शेवटी उरलंय त्या दोघांचंच उरलं आहे. तर समज जर वहिनी आल्या आणि त्यांनी सुशीलचा चांगला हातभार केला तर ऑब्विसली एक बेटर लाईफ बनवू शकते. एक वन मॅनची एक फॅमिली चांगली बनवू शकते. मी ऑब्विसली असंच एक्सपेक्ट केलं होतं. बट आता यांच्यासोबत जे काही झालंय ते वन मॅन सोबत जे झालं ते काफी वाईट झालं यार. आय फील रिली बॅड. याच्यामध्ये गलती कोणाची असो राव. लग्नामध्ये आपल्याला काही माहित असते का कोण आहे काय आहे. आणि आता हे जे काही झालं त्याच्यामध्ये ज्याची गलती आहे त्याला ब्लेम करून पण काही फायदा नाही. यस, इट इज ऑल हॅपन. विचार करायचा आहे तो फ्युचरचा विचार करायचा आहे. मी आताही एक्सपेक्ट करतो की त्या मुलीने सुशीलचं थोडस बद्दल जाणून घ्यावं. ओके, आणि कारण इन द एंड नुकसान दोघांचंही आहे. ओके, सुशीलचंही आहे आणि त्या मुलीचंही आहे. म्हणलं गेलं तर सुशीलचं लग्न झालं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर समज जर असं काही घटस्फोट वगैरे परिस्थिती येऊन राहिली आहे तर ऑब्विसली इट इज गॉन रिअली प्रॉब्लेम. ओके, समोर त्याचं लग्न होईल नाही होईल इट इज ऑल्सो बी प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या मुलीबद्दल आहे. ऑब्विसली त्या मुलीचं लग्न झालं आहे. तिलाही खूप कठीण होऊन जाईल का तिचं दुसरं लग्न केव्हा होईल. आणि ऑब्विसली दुसऱ्या लग्नासाठी युजली कोणतेही मुलं वगैरे असं सोबत येत नाही. ओके, सो ऑब्विसली दोन्ही पार्टीला याच्याबद्दल थोडासा विचार करावा लागेल. कारण याच्यामुळे दोघांचं आयुष्य थोडस म्हणजे खतऱ्यात येऊ शकते. म्हणजे तुम्ही थोडस लॉंग टर्म मध्ये विचार करा ना की शॉर्ट टर्म मध्ये. ओके, म्हणजे जे काही होत आहे वगैरे याला म्हणजे जे काही पेन आहे जेवढे काही समज जर असेल म्हणजे जस्ट लाईक माझा म्हणण्याचा असा अर्थ आहे की तुम्ही ज्या व्यक्तीसोबत लग्न करताय, लग्न एक प्रकारे खूप बिग रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, आणि खूप मोठा लॉंग जर्नी आहे. ओके, आणि ऑब्विसली या जर्नीमध्ये आपला जो साथीदार आहे तो आपल्या सारखा असला पाहिजे ना. आपल्या सारखा म्हणजे जस्ट लाईक दॅट की आपल्याला समजून घेणार आहे एव्हरीथिंग याच दॅट. म्हणजे इन द एंड पर्यंत तो आपल्या सोबत राहील. दॅट्स द पार्टनर आय नीड. म्हणजे आपल्याला असलं पाहिजे. ओके, तर त्यामुळे नाही का लग्न करायच्या वेळेस कोणतीच घाई नाही करायला पाहिजे. ओके, प्रत्येक गोष्ट प्रॉपरली समजून घ्यायला पाहिजे ऍज अ दोन्ही पार्टीने. ओके, कारण प्रेम हे मात्र दोघा जणच होते बट लग्न हे दोन्ही फॅमिलीमध्ये होते. तर याचे इम्पॉर्टन्स आणि याची जे ग्रॅव्हिटी आहे त्या दोन्ही व्यक्तींनी प्रॉपरली समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच एक लग्नाचा कार्यक्रम उरकवायला पाहिजे. सुशीलने ऍज अ लग्न एवढा म्हणजे मला पण थोडस म्हणजे डाऊट वाटला होता की एवढ्या लवकर कसं काय भेटलं बा त्याला वगैरे. युजली म्हणजे कसं मला माझ्या मला एक्सपिरियन्स आहे ना. यस, म्हणजे एवढा फारसा नाही बट थोडासा माहित आहे की मला माझ्या मामाच्या लग्नासाठी मामा जस्ट लाईक पिऊन आहे. ओके, फक्त पिऊन आहे तोही एका छोट्याशा एखाद्या स्कूल कॉलेजमध्ये. ओके, तरीही माझ्या मामाला इतकी जबरदस्त मुलगी भेटली. ओके, आणि ऑब्विसली त्यांनी किती साऱ्या मुली बघितल्या. ऑब्विसली त्याच्यापाशी म्हणजे शेत होतं वगैरे, खेड्यात घर होतं वगैरे.
बट तरीही इट जस्ट लाईक त्याने प्रॉपरली विचार करून त्यावेळी मुलींची कमी नाही आहे. यस, जे आहे ते आहे, फक्त थोडासा पेशन्स आणि प्रॉपरली समजून घ्यायला पाहिजे की. तर याच्यामध्ये वन मॅननी थोडीशी घाई केली. यस, कारण त्याला वाटलं की त्याचं वय निघून जात आहे आणि त्याला लवकरात लवकर लग्न करायचं आहे आणि त्याच्यापाशी एवढा फारसा वेळ नव्हता की आपण जास्त मुली बघावं बा. युजली कसं आहे ना की जे आपल्याला जीन्सचा कापड पहिल्यांदा शॉपकीपरने टाकला, आपल्याला जो पाहिजे नव्हता त्याप्रमाणे तो टाकला, घेतला, आवडला. यस, कारण तोच आपला रेंज आणि बजेटमध्ये होता. पण युजली समज जर आपण थोडंसं जास्त सर्च केलं, जास्त बघितलं, तर सेम प्राइस मध्ये आपल्याला अजून चांगलं काही टी शर्ट किंवा शर्ट भेटू शकते. ओके, तर याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. ओके, जे की वनमॅनने नाही केला. वनमॅन सोबत झालेल्या या गोष्टीमुळे आपल्याला काय शिकायला भेटते? व्हॉट डज वी नीड टू थिंक अबाउट दॅट? वेल, वन थिंग इज दॅट की ज्याच्यासोबत तू लग्न करशील प्रॉपरली विचार करून घे. ओके, प्रयत्न कर की लव्ह मॅरेज कर, या की लव्ह कर कोणा व्यक्तीसोबत आणि त्यानंतर समजून घे. आय डोंट नो यार डूड, म्हणजे जस्ट लाईक मला माझ्या लाईफ मध्ये जर मी असं फ्युचर मध्ये बघतो ना, तर मला फ्युचर मध्ये फक्त मला कोणाचं काम दिसतंय यार, की आय नीड टू बी मेक अ फिल्म, आय नीड टू मेक धिस फिल्म, त्याच्यामध्ये असं राहील तसं राहील वगैरे वगैरे, हेच दिसतंय. मी कधी हाच विचार केला नाही का लग्नामध्ये म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली आफ्टर दॅट, की माझं असं घर राहीन, अशी बायको राहीन, असा पोट्ट राहीन वगैरे. युजली म्हणजे जस्ट लाईक काइंड ऑफ फील लाईक हॅपी पर्सन अँड हॅपी फॅमिली मॅन वगैरे, असा फारसा कधी विचार केला नाही मी. बट स्टील समहाऊ सम मोमेंट मध्ये आपल्याला अशा पद्धतीचा विचार करावा लागतो. या वेल, मला माहित आहे की माझे आई वडील इज काइंड ऑफ लाईक रिअली ग्रेट चॉईस यांच्यापाशी आहे, तर ते लोक फाइंड आउट करतील. नाही तर माझ्या लाईफच्या जर्नीमध्ये असं कोणीतरी भेटूनच जाईल वगैरे. ओके, ज्याच्यामध्ये मी कोणा पर्सनला लाईक करायला लागेल आणि ओके म्हणजे लव्ह, आणि त्याच्यानंतर मग लव्ह मॅरेज वगैरे. बट काही जण म्हणतात की अरेंज मॅरेज एक प्रकारे लकी ड्रॉ प्रमाणे आहे, की म्हणजे समज जर लागला नंबर तर चांदी चांदी, नाही तर या अगोदर असे म्हणायचे की लव्ह मॅरेज इज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे जे सोनपापडी आहे, तोंडात टाकली का लवकर विरघळून जाते. बट इन द एंड ते चालते सुद्धा. पण यस, एक प्रकारे अरेंज मॅरेज मध्ये आपल्याला रिअलाइज होत नाही की आपण जे चॉकलेट विकत घेत आहे ते कडू आहे का गोड आहे, हेच नाही कळत. ओके, जोपर्यंत आपण त्याचं रॅपर उघडून पाहत नाही आणि खात नाही. सो अरेंज मॅरेज इज काइंड ऑफ लाईक दॅट, बट स्टील इज समथिंग ऑलवेज बी, आय डोंट नो. मला काफी वाईट वाटून राहिलंय सुशीलसाठी. यस, ऍज अ पर्सन, ऍज अ सुशील इज काइंड ऑफ लाईक अ रिअली काफी, म्हणजे एक असतो ना जो व्यक्ती आपल्या काफी क्लोज असून त्यासोबत असं काहीतरी होऊन राहिलं आहे, तर खूप वाईट वाटते. ओके, आणि याच्यामध्ये मी पण काही फारसा काही सल्ला देऊ शकत नाही वगैरे वगैरे, बिकॉज ऑफ दॅट की आपल्याला पण फारसा एक्सपिरियन्स नाही या गोष्टीबद्दल. बट स्टील आय फील रिअली बॅड फॉर हिम, आणि मी प्रयत्न करेल, मी विश करेल की त्याच्या लाईफ मध्ये सगळं काही चांगलं होईल. ज्या पद्धतीने होत असेल, मलाही नाही माहित व्हॉट इज एक्झॅक्टली चांगलं होईल, म्हणजे कसं काय होईल, ते दोघ जण सोबत येईल का, आय डोंट नो. इट्स काइंड ऑफ लाईक रिअली डिफिकल्ट, but still I want to be, everything is going to be really fine between both of them, and that's it. All right, आता काय करणार आहे या आता? येस, ऑब्विसली जेवण झालंय, आर्टिफॅक्ट एपिसोड पण खतम झालाय. ओके, ऑलमोस्ट किती मिनिट झालाय? 24 मिनिट. तर आता मी या डॉग सोबत थोडासा खेळतो आणि त्या वडिलांकडे सोडून देतो, अँड देन आय विल गो थोडेसे हायपरलॅप्स करतो आणि चॅप्टर नंबर, जो शेवटला चॅप्टर आहे आपला डिरेक्टर, तो खतम करतो. ऑलराईट, सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2220. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.